त्यांना लाईट लागलेली दिसत आहे आणि मग ते सुरू होत नाहीये, त्यामुळे लोकांचा रोष जबरदस्ती नगरपालिकेवर येतात. तुमच्याकडे काय प्रॉब्लेम काय आहे तुम्हाला आता ते काम करून घ्यायचं? तुम्ही हे 2-3 दिवसात जर काम सुरू नाही झालं ना, आम्हाला काम रद्द करावं लागेल तुमचं, नवीन टेंडर द्यावं लागेल. या व्यतिरिक्त काही इलाज नाही राहणार आम्हाला. तुमच्या याच्यावर आम्हाला तुमच्या भरोश्यावर बसून नाही राहता येणार आम्हाला. तर लोकांचा रोष नगरपालिकेवर आहे. 2 दिवसात तो काम चालू करतो म्हणजे आज बोलून घ्या त्याला संध्याकाळी आणि त्याच्याकडून ते काम करून घ्या. आणि मुरुमचं जे काम आहे, एक तर ते जे पवन नगर वगैरेचा जो भाग आहे आता तो सुरू झालेला आहे. आता लगेच पाठवून दिलं पवन नगरला. पण आता बहुतेक परवापासून त्याचं नियोजन करा आणि परवापासून पाणी आलं तर ते सर मला आम्ही दुपारून तुम्ही सोबत चालणार पायी चाला 10-15 मिनिटं चालापासून तुम्ही टाकदा नंतर 8 दिवस नंतर टाकदा. तुम्ही आता सोबत चाला. बच्चे शाळेत जात नाहीये, पायी निघत नाहीये, माणूस जात नाहीये, तर कामावर जाते मी जेवणाला खात काय ते घात खातील. तुम्ही मला एक दिवस फोन केला की आज 5 वाजेपासून सुरू करतो. बरोबर आहे? बरोबर आहे. त्याच्यानंतर 2 दिवस तिथं नंबर काही टाकले गेले नाही. मी स्वतः तुम्हाला फोन लावला की काय झालं. तुम्ही स्वतः बोलले की त्या भागामध्ये नंबर जात नाही, चिखल जास्त झालेला. तो माल जो आहे ट्रॅक्टरनं स्टोर करून ठेवलाय. पुढे मागे आपण कुठे टाकू? ते डंपर गेले कुठे, ट्रॅक्टर गेले कुठे? आता त्यांचं म्हणणं योग्यच आहे. त्या ठिकाणी आपण आता गरा मारणं चालू केलेलं आहे. त्या ठिकाणी डंपर उतारले, ट्रॅक्टरनंच तिकडे देणे आपल्याला. म्हणून मी तुम्हाला सांगतो की म्हणजे क्वांटिटीमध्ये घेऊ द्या, त्याच्यानंतर सुरुवात करतो. आम्ही स्वतः पाऊस आला ना 2 दिवस आम्ही वाट पाहतो. पण आम्हाला 100% ओके पाहिजे. पाणी ह्याच्यावर काय पाईपलाईनवर टाकून असं जर होत नसेल काय तर ठीक आहे, नाही तर काही टाकायची गरज नाही. पुन्हा रोडामध्ये सर्वसामान्य नागरिकांच्या घरासमोर टाकत असाल, माझ्या घरी नका टाका. मी बोलत नाही, आजपर्यंत तुमचं खिळं बी घेतलं नाही. मी नगरपालिकेचा खिळं जर घेतलं असेल तर तुम्ही मला बोला की तुम्हाला तुमच्या घरी आम्ही खिळं दिला होता. पण या गोरगरिबांच्या घराच्या समोर टाका. कमीत कमी त्यांना काय त्रास आहे हेच जाणताय. आपण काय सकाळी चालले जात आहे. त्रास आहे आणि 100% करत असले तर आजच हाव सांगा, नाही तर सोडून द्या. काही गरज नाही. आम्ही कसं करायचं आम्ही करून घेऊ. तुमच्या एरियामध्ये एकदम इमर्जन्सी आहे. आजच मॅडम दुपारी अर्धा भाग इकडे सोडून द्या, अर्धा भाग तिकडे सोडून द्या. दोन्हीकडे काम सुरू राहू द्या. म्हणजे जिथे इमर्जन्सी आहे काही भागात चालताही येत नाही आता ते म्हणताय, तर त्या भागात 2-3 ट्रॉले आधी टाकून द्या. आज हमारे तुमको मालूम परिस्थिती एक गाडी कमी 500 मीटर बाहेर लावावी लागते, तिथून पाईप लावावं लागतं. जिम काय करायला तुम्ही सकाळी 9:30 नेना पडते, खांद्यावर लेकर नेना पडते. ही परिस्थिती आहे. सकाळी पाहिजे आपला मस्कुलची तुम्ही झाला नागनाकुडी म्हणून नागनाकुडी नाना घरचे गाडी सांगितलं तुम्ही नाही घरचे सांगितलं मी वर येऊ का आगे